आज तुम्ही कोणाला हातात चहा देताय, पाण्याचा ग्लास देताय, तर ते 2 वर्षांनी 3 वर्षांनी जेव्हा तुमच्या तब्येतीवरती येईल तेव्हा ते तुम्हाला म्हणणार नाही की हो तू मला त्या दिवशी चहाचा कप हातात दिला होतास बरं का. नाही. एखाद्या सिच्युएशनला नाही म्हणणं किंवा एखादी परिस्थिती येते आपल्या समोर, एखादं काम येतंय आणि मग मला आता ते नाही करायचंय, तर तुम्ही ते खूप छान पद्धतीने पण म्हणू शकता आणि समटाइम्स थोडंसं एरोगंटली म्हणावं लागतं, कारण पुढचा जर त्याला तयार नसेल तर आपल्याला तसा स्टँड घ्यावा लागतो. 100% अतिथी देवो भव, पण रोज देव येत असतील, रोज अतिथी येत असतील तर त्यांना देव म्हणून आपण घरी बसवून नाही ठेवू शकत. की बऱ्याचदा असं होतं की नकारात्मक लोकांना आपल्याला सामोरे जावं लागतं, मग त्यावेळेला आपण गोंधळून जातो किंवा माणूस पण त्याने इतके मला निगेटिव्ह थॉट्स दिलेच का असतील. आपण आनंदात राहायचा असा आपला स्वभाव आहे, तर मग आपण आनंदातच इतकं राहायचं की त्या त्रास देणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की हिला मी इतका त्रास देतोय पण हिला त्रास का नाही होत आहे.